नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, यावेळेस पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी 100 प्रश्नांचा एक विशाल संच घेऊन आलो आहोत. आठवणीत राहू द्या, विसरू नका की सर्व प्रश्न हे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत, जे की मराठी व्याकरण या विषयाशी संबंधित आहेत. ठीक आहे, तर याचा तुम्ही पुरेपूर लाभ उचलाल आणि तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये येणाऱ्या ज्या काही एक्झाम होणार आहेत, तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला या प्रश्नसंचाचा निश्चितपणे उपयोग होईल. एक आयडिया येऊन जाईल की नेमकं मराठी व्याकरणावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला कोणत्या दिशेने अभ्यास करायला पाहिजे याची चांगली तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आणि त्या दृष्टीने हा प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तेव्हा मी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही हा प्रश्नसंच पूर्ण पहा. शेवटी तुमची इच्छा आहे की तुम्हाला प्रश्नसंच पूर्ण पाहायचा आहे किंवा सोडवायचा आहे की मध्येच सोडून द्यायचा आहे. सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला याचा कितपत उपयोग होईल हे तुमच्यावर डिपेंड आहे. पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे म्हणेल की जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत राहील. मागील प्रश्नसंचामध्ये म्हणजे या अगोदर आम्ही जे काही प्रश्नसंच 100 प्रश्नांचा संच तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि टायमर वापरून सुद्धा आम्ही तुम्हाला काही प्रश्नसंच दिलेले आहेत, तर त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न समाविष्ट आहेत. तर यामध्ये चुका झालेल्या आहेत. असे एकूण 3 प्रश्न आहेत. त्यामधील 22वा प्रश्न आहे. 100 प्रश्नांच्या सिरीजमधील हा 22वा प्रश्न आहे. ख ज या वर्णांना काय म्हणतात याचं उत्तर आम्ही ऊष्म व्यंजन दिलं होतं, जे की चुकीचं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे महाप्राण. ही व्यंजने जी आहेत किंवा वर्ण आहेत ती महाप्राण आहेत. दुसरा प्रश्न, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा. हा 28वा प्रश्न आहे, जो की याच्यामध्ये विचारण्यात आलं होतं की निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता. तर याचं उत्तर आम्ही दिशा असं दिलं होतं, जो की चुकीचं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे वेळ. ठीक आहे. आणि तिसरा प्रश्न आहे 48वा. यामध्ये एक वाक्प्रचार दिलेला आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. ठीक आहे, तर याचा अचूक अर्थ असा होतो की थोड्याशा यशाने हरळून जाणे. अनेक पुस्तकांमध्ये हाच अर्थ देण्यात आलेला आहे. थोड्याशा यशाने हरळून जाणे यासाठी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे हा वाक्प्रचार उपयोगात आणला जातो. परंतु आम्ही दिलेलं उत्तर ऐन वेळेला लग्न मोडणे असं होतं, जे की बऱ्यापैकी चुकीचं आहे आणि काही अंशी बरोबर पण आहे. तरी याचं उत्तर जर बरोबर सांगायचं झालं तर थोड्याशा यशाने हरळून जाणे हेच देता येईल. चला तर मित्रांनो, आज आपल्यासाठी जे काही 100 प्रश्न आम्ही घेऊन आलो आहोत ते सोडवूया. होईल तेवढं स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर गेस करण्याचा प्रयत्न करा. असं समजा की ही एक तुमची परीक्षा आहे आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याची गरज आहे. या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विरामचिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते. योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते. बघा, पहिल्यामध्ये आवडले का तुला हे पुस्तक, आवडले का तुला हे पुस्तक, आवडले का तुला हे पुस्तक आणि चौथा आहे आवडले का तुला हे पुस्तक. यामध्ये कोणत्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करण्यात आलेला आहे. तर बरोबर उत्तर आहे आवडले का तुला हे पुस्तक या वाक्यामध्ये विरामचिन्हांचा बरोबर वापर करण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न बघा, उपसर्ग घटित नसलेला गट ओळखा असं म्हटलेलं आहे. तर ज्यामध्ये उपसर्ग वापरलेला नाही अशा शब्दांचा गट आपल्याला इथं ओळखायचा आहे. पहिला गट टाकाऊ, लढाऊ, चराऊ, शिकाऊ. दुसरा उत्कर्ष, उत्पत्ती, उत्तीर्ण, उत्तम. तिसरा आहे अधिपती, अधिकार, अधिदैवत, अध्यक्ष आणि चौथा आहे विज्ञान, विसंगती, विशेष, विधवा. तर आपल्याला समजून आलं असेल की पर्याय क्रमांक 1 याचं हे उत्तर आहे, कारण यामध्ये उपसर्ग नाहीये. बाकीच्या 3 पर्यायामध्ये उपसर्ग घटित शब्द आहेत. यामध्ये उ हे उपसर्ग आहे, इथे अधि हे उपसर्ग आहे आणि इथं वि हे उपसर्ग आहे. परंतु या शब्दांमध्ये उपसर्ग नाहीयेत, तर यामध्ये प्रत्यय आहेत. ठीक आहे. तिसरा प्रश्न, अनुस्वाराचा अर्थ काय. इथं आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. ते कोणते 2 पर्याय आहेत जे की अनुस्वाराचा अर्थ व्यक्त करतात. समोरून झालेला उच्चार, पाठीमागून नंतर झालेला उच्चार, उच्चारावर स्वार होणारा उच्चार आणि चौथा आहे उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार. यापैकी पहिलं कोणतं बरोबर असेल तर एक आहे पर्याय क्रमांक 2, पाठीमागून नंतर झालेला उच्चार म्हणजे अनुस्वार. आणि दुसरं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार.
हे दोन पर्याय, दुसरा आणि तिसरा पर्याय अचूक आहेत. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी शब्दयोगी अव्यये नसलेला गट ओळखा. जिथं ज्या पर्यायामध्ये शब्दयोगी अव्यय नाहीत असा गट आपल्याला इथं निवडायचा आहे. बघा, पहिला गट आहे अगोदर, वर, पर्यंत, पुढे. दुसरा गट आहे समक्ष, अपरोक्ष, बाहेर, मागे. तिसरा गट आहे कडून, आतून, पासून, मधून. आणि चौथा आहे पण, बाकी, परंतु, परी. तर आपल्याला समजलं असेल की यामध्ये शब्दयोगी अव्यय नसलेला गट कोणता, तर तो आहे पर्याय क्रमांक 4. कारण पण, बाकी, परंतु, परी ही उभयान्वी अव्यये आहेत, ती शब्दयोगी अव्यये नाहीत. पाचवा प्रश्न आहे, वाक्य पृथक्करण म्हणजे काय? दोन वाक्ये वेगवेगळी करणे, दोन वाक्ये एकमेकांना जोडणे, दोन वाक्ये शुद्ध करून पुन्हा लिहिणे, की वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. तर वाक्य पृथक्करण म्हणजे काय? बरोबर उत्तर काय देता येईल? पर्याय क्रमांक 4, वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे म्हणजेच वाक्य पृथक्करण करणे होय. सहावा प्रश्न आहे, धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात. दुसरा आहे, काही क्रियापदांना दोन कर्मे असतात. तर या विधानांसाठी योग्य असा पर्याय निवडायचा आहे. बघा, पुन्हा एकदा आपण याला रीड करूया की धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापद म्हणतात. आणि दुसरा आहे, काही क्रियापदांना दोन कर्मे असतात. तर यासाठी योग्य पर्याय कोणता? तर फक्त पहिले विधान बरोबर, हा पर्याय बरोबर आहे की धातूला प्रत्यय लागूनही जर क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापद म्हणतात, परंतु क्रियापदांना दोन कर्मे असतात हे विधान इथं चुकीचं आहे. सातवा प्रश्न, येई येई विठाबाई माझे पंढरीची आई या काव्य पंक्तीतील किंवा काव्य ओळीतील अधोरेखित साधित शब्दाचा प्रकार ओळखा असं म्हटलेलं आहे. येई येई या साधित शब्दाचा प्रकार आपल्याला इथं ओळखायचा आहे. कोणता आहे तो? पूर्णाभ्यस्त, नामसाधित, अंशाभ्यस्त की अनुकरणवाचक? बरोबर उत्तर काय आहे? पूर्णाभ्यस्त शब्द. आठवा प्रश्न बघा, दोन केवल वाक्ये प्रधान, बोधक, उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात? मिश्र वाक्य, अकर्णरूपी, संयुक्त की करणरूपी? त्याचं बरोबर उत्तर संयुक्त वाक्य. आठवणीत राहू द्या की दोन केवल वाक्ये प्रधान, बोधक, उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अशा जोड वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात. नववा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी शब्द आहेत? बघा, गिरी पर्वत नग, डोंगर नभ खग, नग शिखर खग आणि नभ अद्री खग. आपल्याला समजून आलं असेल की यामध्ये पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर उत्तर आहे. गिरी पर्वत नग हे सर्व शब्द सिमिलर किंवा समानार्थी आहेत, बाकीमध्ये भिन्न आहेत. 10वा प्रश्न, निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा. निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे? आज्ञार्थी, विद्यार्थी, उद्गारार्थी की संकेतार्थी? तर याचं बरोबर उत्तर काय असेल? विद्यार्थी. दिलेलं वाक्य हे विद्यार्थी आहे. बघा, 11वा प्रश्न, राजकीय नेते फक्त लेखनातून शूरपणा दाखवतात. यामध्ये अधोरेखित शब्दासाठी वाक्प्रचार ओळखा. इझी प्रश्न आहे. गुण उधळणे, कागदी घोडे नाचविणे, चुरमुरे खात बसणे की जीवाची उलघाल होणे? तर आपल्याला समजलं असेल की पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे कागदी घोडे नाचविणे म्हणजेच लेखनातून शूरपणा दाखवणे. 12वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद आहे? प्रयोजक क्रियापद असणारे वाक्य आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. तर पहिलं आहे, मला अजिबात पहाटे लवकर उठवत नाही. दुसरा आहे, संतांना लोकांचे दुःख पाहवत नव्हते. तिसरा आहे, ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली अशी आख्यायिका आहे. आणि चौथा आहे, दिवसभर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन शेवटी त्याला बोलवेना. तर यामधील कोणत्या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापदाचा वापर करण्यात आलेला आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये प्रयोजक क्रियापदाचा वापर करण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली अशी आख्यायिका आहे. 13वा प्रश्न, पुढीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांच्या पोट प्रकारांपैकी
न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्ययाचे योग्य उदाहरण कोणते? बघा, अशा प्रकारचे क्रिटिकल प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सखोल आणि व्यवस्थित अभ्यास करणं किती गरजेचं आहे या प्रश्नावरून समजतं. बघा, प्रश्न काय म्हणतो की प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांच्या पोट प्रकारापैकी न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्ययाचे योग्य उदाहरण कोणते? प्रश्न फक्त क्रिटिकल करून विचारलेला आहे. प्रश्न आहे सोपा. बघा, पर्याय दिलेले आहेत. तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही. आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक. तू ये किंवा न ये, मी जाणारच. आणि चौथा आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. यामध्ये न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्ययाचे योग्य उदाहरण कोणते? तर पर्याय क्रमांक 2 हे इथं न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्ययाचं उदाहरण आहे. आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक. बघा, 14वा प्रश्न आहे अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा असं म्हटलेलं आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाहणं झालं. श्वानपुच्छ नलिकेत घातले, होईना सरळ. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक. आणि चौथा आहे गडद निळे जलद भरुनी आले. यामध्ये अन्योक्ती अलंकार असणारं उदाहरण कोणतं? तर यातील पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक. यामध्ये अन्योक्ती अलंकार आहे. 15वा प्रश्न आहे पुढे काही वर्ण प्रकार दिले आहेत, तर त्याचा अचूक क्रम ओळखा असं म्हटलेलं आहे. वर्ण दिलेले आहेत श, क, ह, व. यामध्ये श चा विचार केला तर ते कशा प्रकारचे व्यंजन आहे? उष्म आहे. तर आपण जर गेस केलं, पर्यायामध्ये बघितलं, तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये स्टार्टलाच उष्मे असं दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला गेस करता येते की पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. क हे स्पर्श व्यंजन आहे, ह हे महाप्राण आहे आणि व अर्धस्वर आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण अतिशय कमी वेळामध्ये उत्तर गेस करू शकतो. परंतु प्रत्येक प्रश्नावर हा नियम लागू होत नाही, हे पण चांगलं आठवणीत राहू द्या. यानंतरचा 16वा प्रश्न आहे तंबाखू, बटाटा, फणस, हापूस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आले आहेत? कोणत्या परकीय भाषेतून आले असतील हे शब्द? तर हे शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत. तंबाखू, बटाटा, फणस, हापूस आणि कोबी. यानंतरचा 17वा प्रश्न पात्र या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खालील वाक्य तयार केली आहेत, तर त्यापैकी पात्र या शब्दाचा योग्य अर्थ असणारे वाक्य ओळखा असं म्हटलेलं आहे. बघा, पर्याय आहेत देवपूजेसाठी हे पात्र काय कामाचे, हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा. तिसरा आहे नदीला पूर आल्याने नदीचा विस्तार मोठा झाला आहे. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. जर नीट विचार केला तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. यामध्ये या पात्र शब्दाचा अर्थ बरोबर आहे. यानंतर उपयोग पण बरोबर आहे आणि नंतर काय आहे की विस्तार हा शब्द. ठीक आहे. तर हे जे शब्द आहेत ते पात्र या शब्दाशी समानार्थ ठेवणारे आहेत, म्हणून वरील सर्व हे इथं बरोबर उत्तर आहे. 18वा प्रश्न आहे खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा. अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय कोणता असेल? जे जे, डावपेच, समोरासमोर की तुकडे तुकडे. बरोबर पर्याय पर्याय क्रमांक 2 डावपेच. 19वा प्रश्न मुले घरी गेली या विधानाचा प्रकार ओळखा. मुले घरी गेली हे विधान कोणत्या प्रकारचं आहे? तर हे विधान स्वार्थी प्रकारातील आहे. 20वा प्रश्न ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. बघा, ज्याने पुष्कळ ऐकले वा वाचले आहे असा यासाठी एक या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. तो कोणता शब्द असावा? तर तो शब्द आहे बहुश्रुत. कोणता आहे? बहुश्रुत. प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा. प्रश्न बघा थोडासा विचित्र वाटतो, परंतु जर नीट विचार केला तर आपल्याला समजून येईल की प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय नसतो, म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. याला कोणतेही प्रत्यय नाहीत. अशाही प्रकारची म्हणजे ट्रिकी प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही त्यामध्ये गोंधळून जाता. तो गोंधळण्यासारखं इथं काहीही नाही.
22वा प्रश्न आहे, राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो. राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा असं म्हटलेलं आहे. राजा नरेंद्र सोनेरी मुकुट की शोभने, तर यामध्ये कर्ता कोण आहे, तर कर्ता आहे मुकुट. 23वा प्रश्न, अनल या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. बघा, अनल या शब्दासाठी समान अर्थ असणारा शब्दाचा पर्याय कोणता असेल? वन्नी, जंगल, गगन की अंबर, तर बरोबर उत्तर वन्नी. 24वा प्रश्न, अनुकरण वाचक शब्द ओळखा. अनुकरण वाचक शब्द, शेजारी पाजारी, समोरासमोर, मधून मधून की गुटगुटीत. बघा, अनुकरण वाचक शब्द कोणता असेल, तर आहे तो गुटगुटीत हा शब्द अनुकरण वाचक शब्द आहे. तोंडात तीळ न भिजणे, तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा असं म्हटलेलं आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत. मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे, हाव सुटणे, तोंड काळे करणे, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. तर यापैकी कोणता अर्थ हा तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचारासाठी बरोबर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. ठीक आहे. 26वा प्रश्न आहे, तडाग. तडाग या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता? नसणारा असं म्हटलेलं आहे, तर म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथं पाहिजे. तर कोणता असेल? तलाव, पय, सरोवर की कासार. बरोबर उत्तर आहे पय. तडागचा विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी नसणारा शब्द पय. 27वा प्रश्न आहे, दररोज, गावोगाव, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत असं म्हटलेलं आहे. बघा, कोणत्या समास प्रकारातील असतील? अव्ययीभाव, द्वंद्व, कर्मधारय की मध्यमपद लोपी. बरोबर उत्तर अव्ययीभाव समासातील हे शब्द आहेत. 28वा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. रोहनने ढोल वाजवला. वाजवला हे जे क्रियापद आहे ते कोणत्या प्रकारातील आहे? तर ते आहे प्रयोजक प्रकारातील. ठीक आहे. 29वा प्रश्न, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे? तर तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. 30वा प्रश्न आहे, धुडकावणे हा अर्थ कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होतो? पान उतार करणे, पाणी पाजणे, पायमल्ली करणे की धूळ चारणे. धुडकावणे चा अर्थ कोणता? तर पायमल्ली करणे या वाक्प्रचारातून धुडकावणे हा अर्थबोध होतो. 31वा प्रश्न आहे, सुवाच्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही असं म्हटलेलं आहे. बघा, प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं असतं की सुवाच्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही असं म्हटलेलं आहे, म्हणजे इथं समानार्थी शब्द पाहिजे. गिचमीड, दुर्बोध, अवाचनीय की अर्वाच्य. बरोबर उत्तर काय असेल? अर्वाच्य. सुवाच्यचा समानार्थी शब्द अर्वाच्य. बघा, 32वा प्रश्न आहे, भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. पर्याय आहेत वसन, अरी, अली, तनुज. कोणता शब्द हा भुंगा या शब्दाला समानार्थी आहे? पर्याय क्रमांक 3. 33वा प्रश्न आहे, ऐकणे या क्रियापदापासून कर्तृकवाचक विशेषण घडविण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल? कोणता प्रत्यय जोडावा लागेल? येथे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे नारा, म्हणजे ऐकणारा. असं केल्यानंतर त्याचं कर्तृकवाचक विशेषणात रूपांतर होतं. 34वा प्रश्न, जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. नेमकं या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? तर तो आहे भावे प्रयोग. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले हे भावे प्रयोगातील वाक्य आहे. 35वा प्रश्न, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? द्वंद्व, कर्मधारय, तत्पुरुष की बहुव्रीही. दशभुजा हा जो शब्द आहे तो बहुव्रीही या प्रकारातील आहे. 36वा प्रश्न, तपोधाम ही संधी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? कोणत्या प्रकारे सोडवता येईल? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 तपधाम म्हणजेच तपोधाम.
37वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दास विविध अर्थ नाहीत, म्हणजे एकच अर्थ असणारा शब्द कोणता? अर्थ, अर्क, अर्ध की अलंकार? तर बरोबर पर्याय काय आहे? अर्ध. अर्ध या शब्दासाठी विविध अर्थ नाहीत. श्यामा चित्र काढीत राहील, श्यामा चित्र काढीत राहील या वाक्याचा काळ ओळखा. कोणत्या काळातील हे वाक्य आहे? साधा भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ की साधा वर्तमान काळ? श्यामा चित्र काढीत राहील. तर हे वाक्य रीती भविष्यकाळातील आहे. 39वा प्रश्न, खालीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते? 2 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी योग्य असं सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आपल्याला शोधायचं आहे. सुनील उद्या पुण्याला जाईल आणि अनुराग निबंध लिहितो. तर यासाठी योग्य पर्याय कोणता निवडता येईल आपल्याला? पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर, म्हणजे अनुराग निबंध लिहितो हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे, परंतु सुनील उद्या पुण्याला जाईल हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य नाही. 40वा प्रश्न आहे बघा, संयुक्त वाक्यात प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्यये वापरली जातात. संयुक्त वाक्यात प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्यये वापरली जातात. दुसरा आहे मिश्र वाक्य गौणत्व बोधक उभयान्वी अव्ययांनी बनते. आणि तिसरा आहे मिश्र संयुक्त वाक्यासाठी कोणत्याच उभयान्वी अव्ययाची आवश्यकता नसते. तर या 3 विधानांसाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कोणता पर्याय बरोबर येईल? पर्याय क्रमांक 3 फक्त क चूक. इथं क जे विधान आहे ते चुकीचं आहे, बाकीची अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. की संयुक्त वाक्यात प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्यये वापरली जातात. दुसरं मिश्र वाक्य गौणत्व बोधक उभयान्वी अव्ययांनी बनते. आणि तिसरं जे विधान आहे ते चुकीचं आहे की मिश्र संयुक्त वाक्यासाठी कोणत्याच उभयान्वी अव्ययाची आवश्यकता नसते. हे विधान चुकीचं आहे, म्हणजे इथे उभयान्वी अव्ययाची आवश्यकता असते. 41वा प्रश्न, नवरा संसार किंवा कोणतेही निमित्त नसतानाही विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखा. बघा दिलेले पर्याय असे आहेत, त्याल काय रडता म्हणानं नालकार रडता. दुसरा आहे तोंडाचो बाता आणि भीक मागानं खाता. तिसरा आहे घोव नाय दगड ने हातपाय रगड. आणि चौथा आहे घराक नाय घरती आणि धेंगा जालीवरती. आता दिलेल्या पर्यायातील ज्या म्हणी आहेत त्या सर्व म्हणी ह्या कोकणी आहेत हे आपल्याला समजलं असेल. तर यामधील कोणती म्हण ही दिलेल्या विधानासाठी लागू पडते? तर ती आहे पर्याय क्रमांक 3 घोव नाय दगड ने हातपाय रगड. ठीक आहे. 42वा प्रश्न आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. बघा, नाव मोठे लक्षण खोटे, बोलाचाच भात बोलाचीच कढी, भरवशाच्या म्हशीला टोनगा, पुढे तिखट मागे पोचट. तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले यासाठी विरुद्धार्थी म्हण कोणती? तर ती आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. 43वा प्रश्न, पुढे काही जोडशब्द दिले आहेत, त्यातील अनुक्रमे संधी ओळखा असं म्हटलेलं आहे. महिलाश्रम, सूर्यास्त, विद्यार्थ आणि देवालय. बघा, अशा प्रकारचे प्रश्न आजकालच्या परीक्षांमध्ये विचारले जात आहेत, त्यामुळे तुम्हाला किती मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे हे यावरून समजतं. तर यासाठीचा बरोबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 अ प्लस अ, आ प्लस आ प्लस अ आणि अ प्लस आ. ठीक आहे, तुम्ही नीट चेक करून बघू शकता, हेच पर्याय तुम्हाला बरोबर मिळेल. 44वा प्रश्न, आई त्या मुलाला हसविते मला आता काम करवते यातील प्रयोजक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते? तर आपण समजून आलं असेल की प्रयोजक क्रियापदाचं योग्य उदाहरण कोणतं? तर ते आहे फक्त अ. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे की आई त्या मुलाला हसविते यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे, परंतु मला आता काम करवते यामध्ये प्रयोजक क्रियापद नाही. 45वा प्रश्न, साधा पण गुणी मनुष्य या अर्थाशी संबंधित वाक्प्रचार लिहा. घागरगडाचा सुभेदार, झाकले माणिक, उंबराचे फूल की ओनामा. बघा, साधा पण गुणी मनुष्य या अर्थाशी संबंधित वाक्प्रचार, बरोबर वाक्प्रचार कोणता आहे? तर तो आहे झाकले माणिक.
46वा प्रश्न, अँटी नॅशनल या पारिभाषिक शब्दाचा मराठी अर्थ कोणता? आता हा प्रश्न तसा पाहिला तर एकदम इझी आहे. अँटी नॅशनलचा अर्थ काय होतो? देशद्रोही किंवा राष्ट्रद्रोही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. 47वा प्रश्न, आयदाना. आयदाना या शब्दाचा अर्थ सांगा. आयदानाचा अर्थ काय होईल? आमंत्रण, जेवणासाठी लागणारी भांडी, पायपुसणी की झाडू? तर आयदानाचा अर्थ आहे जेवणासाठी लागणारी भांडी. 48वा प्रश्न आहे, प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता स्वतः क्रिया करीत असतो. ब आहे कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतो. आणि तिसरा आहे क्रियापदाला अव किंवा अवव हे प्रत्यय लागतात. यासंबंधी योग्य असं पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. फक्त अ व क चूक. ठीक आहे, फक्त अ व क चूक, म्हणजे यामध्ये अ आणि क चूक आहे. तर ब फक्त बरोबर आहे. प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता स्वतः क्रिया करीत असतो हे विधान चुकीचं आहे. आणि तिसरं पण चुकीचं आहे. तर प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो हे विधान बरोबर आहे. 49वा प्रश्न, एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा डॅश अलंकार होतो. बघा, एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा डॅश अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? श्लेष अलंकार होतो. 50वा प्रश्न, रामूला शेळीचे दूध आवडते. या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवितो? कर्ता, क्रियापद, कर्म की अव्यय? बरोबर उत्तर काय आहे? कर्ता. दूध हे या वाक्यामध्ये कर्ता आहे. मित्रांनो, इथे 50 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला असेल आणि तुम्ही आत्तापर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक अवश्य करा. आणि त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, 51वा प्रश्न आहे की संयुक्त वाक्य ओळखा. दिलेल्या पर्यायातून आपल्याला संयुक्त वाक्य ओळखायचं आहे. बघा, पर्याय काय आहेत? लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात. लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत. लोकांनी आपली स्तुती निंदा करावी. आणि चौथा पर्याय आहे लोक आपली स्तुती करतात कारण निंदाही करतात. तर यातील संयुक्त वाक्य कोणतं ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2, लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. 52वा प्रश्न, अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. बघा, पर्याय दिलेले आहेत. राजेश रडत होता, राजेश रडला होता, राजेश रडत असे आणि राजेश रडला. यामध्ये आपल्याला अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण निवडायचं आहे. तर ते कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1, राजेश रडत होता. 53वा प्रश्न, विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार. ठीक आहे, विड्याचे पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार, त्याला काय म्हणतात? तर त्याला नालकी असं म्हणतात. ठीक आहे. 54वा प्रश्न आहे, वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? सिंपल प्रश्न आहे. कोणतं चिन्ह जोडतात? संयोग चिन्ह जोडतात. 55वा प्रश्न, शेजारचे घर पावसाळ्यात गळते. शेजारचे घर पावसाळ्यात गळते या वाक्याचा प्रकार ओळखा. कोणतं वाक्य आहे हे? तर हे आहे केवल वाक्य. इझी क्वेश्चन आहे. 56वा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघा नीट आणि समजून घ्या की कोणता शब्द हा शुद्ध असेल. तर पर्याय क्रमांक 4 हा जो आध्यात्मिक शब्द आहे पर्याय क्रमांक 4 मधील तो शुद्ध शब्द आहे. प्रश्न आहे, तुला पहिले बक्षीस मिळो या वाक्याचे विद्यार्थी वाक्य रूपांतर ओळखा. पर्याय, तुला पहिले बक्षीस मिळावे, तुला पहिले बक्षीस मिळाले, तुला पहिले बक्षीस मिळेल आणि चौथा पर्याय आहे तुला पहिले बक्षीस मिळते. तर यातील विद्यार्थी वाक्य कोणते? तर ते आहे पहिले क्रमांकाचे किंवा पहिल्या क्रमांकाचे. तुला पहिले बक्षीस मिळावे हे जे वाक्य आहे ते विद्यार्थी वाक्य आहे. मंदाक्रांता या अक्षर गणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात? 17 अक्षरे असतात. हा तोंडपाठ असणारा प्रश्न आहे.
जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय या विधानासाठी 2 पर्यायांची निवड करा. ठीक आहे. जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय. बघा, वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे. जो झाडे वाढवितो हे प्रधान वाक्य आहे. तोच निसर्गाचा खरा उपासक आहे हे गौण वाक्य आहे. आणि जो झाडे वाढवितो या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल. तर इथं आपल्याला 2 पर्यायांची निवड करायची आहे जी की दिलेल्या वाक्याशी संबंधित बरोबर आहेत. तर त्यातील पहिला आहे पर्याय क्रमांक 1. दिलेले वाक्य हे मिश्र वाक्य आहे. आणि दुसरा बरोबर पर्याय आहे जो झाडे वाढवतो हे जे विधान आहे या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल. पुढचा प्रश्न, किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? समानार्थी शब्द पाहिजे किंकरसाठी, तर तो कोणता आहे? तो आहे दास. किंकरचा समानार्थी शब्द दास. सौजन्य, सौजन्य या शब्दास खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? विरुद्धार्थी शब्द पाहिजे सौजन्य या शब्दासाठी. बरोबर पर्याय असभ्यता. सौजन्याचा विरुद्धार्थी शब्द असभ्यता. पुढील शब्दापैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा. समान अर्थ नसणारा शब्द पाहिजे. बघा, रानसाठी कोणता शब्द समान नाही? वल्लरी, वन, विपिन की कानन. तर वल्लरी हा जो शब्द आहे तो वेलींसाठी आहे, म्हणून हा शब्द इथं समान अर्थ ठेवत नाही, म्हणून हा बरोबर पर्याय आहे. संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत, त्यांना डॅश अशी संज्ञा आहे. म्हणजेच की संस्कृतमधून जे शब्द साधित शब्द मराठीत आलेले आहेत त्यांना काय म्हणतात? तर त्यांना तत्सम शब्द म्हणतात. प्रश्न आहे, आंधळ्याला आरशाचा काय उपयोग? लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं या दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार कोणता असं विचारलं आहे. तर बघा, पर्याय आहेत विशेषण साधित, नाम साधित, अव्यय साधित की क्रियावाचक नाम. वाक्य बघा की आंधळ्याला आरशाचा काय उपयोग, लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं यामधील नामाचा प्रकार कोणता? तर तो आहे विशेषण साधित नाम. पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून आपल्याला अंशाभ्यस्त शब्द वेगळा करायचा आहे, तर तो कोणता आहे? तो आहे लाडी गोडी. ठीक आहे. लाडी गोडी हा जो शब्द आहे तो अंशाभ्यस्त आहे. तूप हा शब्द कोणत्या भाषेपासून मराठीत आला? म्हणजे तूप हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर तो आहे तेलुगू भाषेतील. मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजनांची संख्या किती? सिंपल प्रश्न आहे. किती आहे? 25. जर, तरी, म्हणजे, की, तर या उभयान्वी अव्ययांचा प्रकार कोणता? आता ही उभयान्वी अव्यय आहेत, परंतु ही उभयान्वी अव्यये नेमकी कोणत्या प्रकारची आहेत असं विचारलं आहे. स्वरूपदर्शक, कारणदर्शक, उद्देशदर्शक की संकेतदर्शक? तर बरोबर पर्याय आहे संकेतदर्शक. 17वा प्रश्न, तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बरोबर पर्याय कोणता आहे? शक्य क्रियापद. ऐकवते हे जे क्रियापद आहे ते शक्य क्रियापद आहे. क, च, त, ट, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? तर ते मोडतात अल्पप्राण. ठीक आहे. हे जे ध्वनी आहेत, इथं गट असं म्हटलेलं नाहीये, तर ध्वनी म्हटलेलं आहे, म्हणून क, च, त, ट, प हे अल्पप्राण आहेत. प्रश्न आहे, पुढील वाक्प्रचारातील चुकीची जोडी कोणती असं म्हटलेलं आहे. बघा, पर्याय काय दिले आहेत? अर्ध्या वचनात असणे म्हणजे एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे. दुसरा आहे अव्वाच्या सव्वा म्हणजे खूप जास्त वाढवून सांगणे. आऊट घटकेचे राज्यचा अर्थ इथे दिलेला आहे दीर्घकाळ टिकणारे वैभव. आणि षष्टी करण्याचा अर्थ दिलेला आहे झालेल्या चुकांबद्दल रागावणे. झालेल्या चुकांबद्दल रागावणे. तर कोणता पर्याय तुम्हाला चुकीचा वाटतो? तर इथं पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. आऊट घटकेचे राज्यचा अर्थ दीर्घकाळ टिकणारे वैभव असं होत नाही.
प्रश्न आहे खालील शब्दाचा संधी विग्रह करा. दिलेला शब्द आहे प्रीत्यर्थ. प्रीत्यर्थ या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह पाहिजे, तर तो कोणता असेल? तो आहे पर्याय क्रमांक 3 प्रीती प्लस अर्थ म्हणजे प्रीत्यर्थ. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द हा तत्सम गटातील आहे? तत्सम शब्द ओळखायचा आहे. इथं कोणता आहे? कलश, पोथी, माणूस का ताईत? तर बरोबर पर्याय कलश. कलश हा तत्सम शब्द आहे. पुढीलपैकी कोणता किंवा कोणते शब्द जोडाक्षर आहे किंवा आहेत? ठीक आहे, तर योग्य पर्याय कोणता आहे? वरील सर्व. ठीक आहे, तर इथं सर्वच्या सर्व दिलेली शब्द ही जोडाक्षरे आहेत. अक्षर, संयुक्त, ग्रहपाठ हे सर्व जोडाक्षर आहेत. बघा 77वा प्रश्न आहे लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत या वाक्याचा प्रकार ओळखा असं म्हटलेलं आहे. वाक्य प्रकार आपल्याला इथं ओळखायचा आहे. बघा मिश्र वाक्य आहे का, विकल्पबोधक संयुक्त वाक्य आहे का, परिणामबोधक संयुक्त वाक्य आहे का, की उद्देशबोधक मिश्र वाक्य आहे? तर दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2 विकल्पबोधक संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे क्रिया विशेषण साधित धातू ओळखा. क्रिया विशेषण साधित धातू ओळखायचा आहे. खदखदणे, रोडावणे, लांबणे की स्थिरावणे? बरोबर पर्याय आहे खदखदणे. हा क्रिया विशेषण साधित धातू आहे. 79वा प्रश्न आहे उभयान्वी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. उभयान्वी अव्ययाचा उपप्रकार कोणता उपप्रकार आहे? उभयान्वी अव्ययाचा तर यामध्ये समुच्चय बोधक हा जो प्रकार आहे तो उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे. खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. आणि ते शब्द दिलेले आहेत वधू, आगमन. यांच्या एकत्रीकरणातून कोणता एक नवीन सामासिक शब्द तयार होईल? तो आहे पर्याय क्रमांक 3 वध्वागमन. पुढचा प्रश्न त्याच्या अंगात आले वाक्यातील प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी, समापन कर्मणी, अकृतुक भावे की संकीर्ण? बरोबर पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 अकृतुक भावे हा वाक्यातील प्रयोग आहे. त्याच्या अंगात आले. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? चुकीचे विधान आपल्याला इथं निवडायचं आहे. बघा ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्णन. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. आणि सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. तर यातील चुकीचं विधान कोणतं? तर पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं विधान आहे. ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात हे विधान इथं चुकीचं आहे. बाकीची विधानं दिलेली बरोबर आहेत. पुढचा प्रश्न शहाणा पासून शहाणपणा हे तयार होतं तर हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? भाववाचक, विशेष समुदायवाचक की सामान्य? शहाणपणा हे भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता? उपपद तत्पुरुष, षष्ठी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, व्याधिकरण तत्पुरुष कोणत्या सामासिक प्रकारातील आहेत? उपपद तत्पुरुष समासातील आहेत. पुढचा प्रश्न कोल्हा काकडीला राजी. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ कोणता? कोल्ह्याला काकडी आवडते. द्राक्षे आंबट असतात म्हणून कोल्हा काकडी खातो. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. सर्व पर्याय चूक. आपणास समजलं असेल की पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात यालाच कोल्हा काकडीला राजी अशी म्हण वापरली जाते. पुढीलपैकी व्याकरणिक दृष्ट्या अचूक शब्द कोणता? व्याकरणिक दृष्ट्या अचूक शब्द बघा पर्याय दिलेले आहेत. मृत्युंजय, मृत्युपत्र, मृत्यू यामध्ये उकार आणि अनुस्वार यामध्ये कुठेही चूक आढळून येत नाही म्हणून दिलेले पर्याय हे बरोबर आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहेत म्हणजे चुकीचे इथं काहीही नाही. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? अभ्यस्त बहीण भाऊ, खरे खोटे, आंबट चिंबट की पैसा अडका? बरोबर पर्याय आहे आंबट चिंबट हा अभ्यस्त शब्द आहे.
मी प्रेम करीत राहीन या रीती भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेला पर्याय निवडा. बघा, मी प्रेम करीत राहीन हा रीती भूतकाळी वाक्य आहे. याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळी रूपांतर केल्यानंतर कसं मिळेल तो पर्याय निवडायचा आहे. मी प्रेम करीत राहीन, मी प्रेम करीत असेन, मी प्रेम केले असेन, मी प्रेम करीत असे. कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2, मी प्रेम करीत असेन. पुढचा प्रश्न आहे चतुर्भुज होणे. चतुर्भुज होणे याचा समानार्थी वाक्प्रचार कोणता? हळद लागणे, पदराला गाठ मारणे, पदरात घालणे की ओटीत देणे. चतुर्भुज होणे म्हणजे हळद लागणे. पुढचा प्रश्न फक्त हनुमंतच समुद्र ओलांडून जाऊ शकतो या वाक्याचा अर्थ बदलू न देता नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? बघा, प्रश्न थोडासा ट्रिकी आहे की फक्त हनुमंत समुद्र ओलांडून जाऊ शकतो या वाक्याचा अर्थ बदलू न देता नकारार्थी वाक्यात रूपांतर कसं होईल? दिलेल्या पर्यायातून बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघूया. हनुमंताखेरीज दुसरा कोणताही वानर समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाणारा दुसरा कोणीच नाही. तिसरा पर्याय आहे हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाऊ शकणारा नाहीच. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर सर्व विधानांचा विचार करता, सर्व पर्यायांचा विचार करता आपल्याला वरील सर्व पर्याय बरोबर वाटतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा पर्याय आहे गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता? बघा, गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता? तो आहे लक्षार्थ. पुढचा प्रश्न रामा जलद वाचतो व रामा फार उतावळा आहे ही वाक्ये कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? ती आहेत क्रिया विशेषण अव्ययाची उदाहरणे. पुढचा प्रश्न आहे समासाचा विग्रह करताना ज्या ज्या विभक्ती प्रत्ययांचा संबंध येतो त्यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार पडतात. खालील पर्यायातून चतुर्थी तत्पुरुष समासाचे उदाहरण वेगळे करा. कोणता असेल? वादग्रस्तचं वादाने ग्रस्त, स्वर्गप्राप्त स्वर्गाला प्राप्त, डोईजड डोईला जड की भक्तिवश भक्तीने वश. येथे चतुर्थी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? तर आपल्याला ते पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. डोईजड डोईला जड. गळ्याशी येणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ असणारा पर्याय ओळखा असं म्हटलेलं आहे. भाडबीड घालणे, लचांड मागे लागणे, अंगलट येणे, नावडती वस्तू अथवा काम मिळणे. तर कोणता पर्याय इथं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 अंगलट येणे, गळ्याशी येणे, अंगलट येणे. पुढचा प्रश्न पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा असं म्हटलेलं आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत. तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा. रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले. यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. आणि चौथा आहे घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे. यातील आपल्याला न्यूनत्वबोधक वाक्य पाहिजे तर ते कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. बघा, वाक्य दिलं आहे निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते कारण. तर रिकाम्या जागी या वाक्याकरिता योग्य म्हण निवडायचे आहे आपल्याला. बघा, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, दुभत्या गाईच्या लाथा गोड, पळसाला पाणी 3च आणि भुकेला कोंडा निजेला धोंडा. आपल्याला समजलं असेल की दुभत्या गाईच्या लाथा गोड ही म्हण इथं लागू होते. बघा, 97वा प्रश्न आहे घर फिरले की घराचे वासे फिरतात या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण कोणती असं म्हटलं आहे. पर्याय आहेत घराची ओज अंगण सांगते, घरोघरी मातीच्या चुली, घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही. आणि चौथा पर्याय आहे यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. तर काय वाटतं याचं उत्तर काय असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही पर्याय इथं बरोबर नाही. पुढचा प्रश्न पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिले आहेत त्यापैकी चुकीचा गट कोणता ते सांगा म्हटलेला आहे. समानार्थी नसणाऱ्या शब्दांचा गट. बघा, पर्याय आहेत हिरण्यगर्भ, सहस्रांशू, वासरमणी. दुसऱ्या गटामध्ये दिनमणी, दिवाकर, दिनराज.
तिसऱ्या गटामध्ये रवी, भानू, अर्क, तपन. चौथ्या गटामध्ये दिनकर, सुधाकर, दिगंबर. तर कोणता गट हा चुकीचा आहे इथं? पर्याय क्रमांक 4 दिनकर, सुधाकर, दिगंबर. बघा सेकंड लास्ट प्रश्न आहे, नाचणारा, वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल? क्रियाविशेषण, धातुसाधित विशेषण, क्रियाविशेषणाव्यय किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. तर योग्य उत्तर आहे धातुसाधित विशेषण. आणि शेवटचा प्रश्न, पुढील पर्यायातून चुकीची जोडी नसलेला पर्याय ओळखा असं म्हटलेलं आहे. चुकीची जोडी नसलेला म्हणजे बरोबर जोडी असणारा पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. बघा दंगा, मस्करी, थट्टा मस्करी फारशी मराठी शब्द आहेत. बाजारहाट, अंमलबजावणी मराठी फारशी आहेत. अक्कल हुशारी, डावपेच दोन्ही फारशी शब्द आहेत. वरीलपैकी सर्वच बरोबर. तर कोणता पर्याय इथं बरोबर आहे? तर इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. फक्त अक्कल हुशारी आणि डावपेच हे जे शब्द आहेत ते फारशी आणि फारशी म्हणजे दोन्ही शब्द फारशी आहेत, परंतु इथं चुकीचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे 100 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा प्रश्नसंच निश्चितच आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका.